सर्वप्रथम तुम्हा सर्व प्रेक्षक मित्रांचे आभार, शतशः आभार. काल मी माझ्या मनातल्या व्यथा वेदना तुमच्यासमोर मांडल्या आणि त्या अनुषंगाने त्यानंतर मला जे मेसेजेस आलेत, जे फोन कॉल्स आलेत, माझ्या व्हिडिओ खाली ज्या कमेंट्स आल्यात, त्या सगळ्या वाचल्यानंतर मला असं जाणवलं की खरोखरच मी एकटा नाही. 4,54,000 सबस्क्रायबर्सच्या नावाखाली जो जोडला गेलेला आकार परिवार आहे, तो आकार परिवार एखाद्या पहाडासारखा माझ्या मागे उभा आहे आणि त्याच पहाडाने जी ताकद दिली आहे, जे मनोबल दिलंय, त्याच्या जोरावर मी सत्य जे आहे ते तुमच्यासमोर मांडत राहणार आहे. यापुढेही मांडत राहणार. काही आहे म्हणजे हा जो काही एक प्रकारचा एक वसा घेतलेला आहे आम्ही. घेतले न व्रत आम्ही अंधतेने वगैरे जे आपण म्हणतो. खरोखर अंधतेनं वगैरे काही करत नाहीये. सत्य तेच मांडायचा हा ध्यास आहे. आणि ज्या महापुरुषांना मी आदर्श मानून वाटचाल करत आलेलो आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराज असोत, स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे असोत, या महापुरुषांचा आशीर्वाद, त्यांच्या व्यक्तिमत्वातली प्रेरणा हेच या सत्य मांडण्यामागे आहे. हीच ताकद आहे आमची. आणि ते मांडत असताना तुमचं जे पाठबळ, जे नीतिधैर्य वाढवत असतं आमचं, ते फार महत्वाचं आहे आणि ते काल मला जाणवलं. मी अक्षरशः भारावून गेलोय. तुमचा हा जो प्रतिसाद मला जो काल लाभलाय, ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहोत या एका वाक्यानं मला धीर दिलाय, ते लाख मोलाचे आहे. आता ज्या पद्धतीनं हे सत्य आम्ही जनतेसमोर मांडतोय, त्याच पद्धतीनं हे सत्य लपवण्याचं कुटील कारस्थान करणारे काही पत्रकार आहेत. त्यांना आपण चाय बिस्कुटे म्हणतो. जसं आम्हाला पेड पत्रकार, विकाऊ, चाटुकार काही म्हटलं जातं. ही जी दुसरी जमात आहे ना, यांच्यावरती एक लेबल आहे. एक मीडिया हाऊसचं एक पट्टा त्यांच्या गळ्यात बांधलेला असतो. त्या पट्ट्याच्या जोरावर त्यांना जो आयता प्रेक्षक वर्ग मिळालेला आहे, ल्युटियन्स मीडिया प्रेक्षक वर्ग. त्या प्रेक्षक वर्गाला भुलवण्याचं काम, त्याच्यातून एक परसेप्शन सेट करण्याचं काम, एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम ही मंडळी करत असतात. लोकमत 18 नावाचं एक चॅनल आहे, त्याचीच एक डिजिटल आवृत्ती आहे. कारण आज ज्या पद्धतीनं यूट्यूबचं जे व्यासपीठ एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली जी काही हुकूमत आहे, जनमानसांच्या मनावरचं हे जे गारुड केलेलं आहे यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मनं, त्या प्लॅटफॉर्मची भुरळ सगळ्यांना पडली आहे. सगळे जे ऑन एअर चॅनल्स आहेत, त्या प्रत्येकाची एक यूट्यूब वाहिनी आहे आणि त्या चॅनलच्या TRP पेक्षा या यूट्यूब वाहिनीवरची जी काही त्यांचे जे छोटे छोटे व्हिडिओज येतात, त्यांची लोकप्रियता जास्त आहे, त्यांचा रीच जास्त आहे, त्यांचे व्ह्यूज जास्त आहेत. कारण ह्या प्लॅटफॉर्मवरती, हातातल्या मोबाईलवरती माणूस येता जाता कुठेही, चालता फिरता, गाडीत बसलेला असताना, ट्रेनमध्ये असताना कुठेही ही न्यूज पाहू शकतो, विवेचनं पाहू शकतो, विश्लेषणं ऐकू शकतो. त्यामुळे हे सोपं झालंय आणि हेच लोकप्रिय माध्यम आहे. हे कदाचित हे भविष्य आहे मीडियाचं. ते ओळखून मराठीत आमच्यासारखे म्हणजे आमचे आद्य, ज्यांना आम्ही गुरु मानतो, भाऊ तोरसेकर यांनी जो पायंडा पाडला, त्या मळवाटेवर आम्ही चालत निघालो आणि आज इथवर पोहोचलोय. तर या यूट्यूब डिजिटल वाहिनीवरती म्हणजे लोकमत 18च्या त्यांचे जे संपादक आहेत आशिष जाधव, यांनी हा जो काही खोटारडेपणा केला, निव्वळ खोटारडेपणा नाही म्हणू शकत मंडळी याला, एक प्रकारची तळी उचलण्याचा प्रकार केलाय. आम्ही ज्या पद्धतीने एक सत्य मांडण्याचा प्रयत्न करतोय, घसा खरवडून बोलतोय, जीवाची पर्वा न करता बोलतोय, त्याच पद्धतीनं ही मंडळी काही दोषी लोकांना निर्दोष सिद्ध करण्याच्या मागे लागलेली आहे. जीतं जागतं उदाहरण आहे. आशिष जाधवांनी एक व्हिडिओ केलाय, त्या व्हिडिओतले काही फुटेज तुम्ही पाहू शकता. 80 सप्टेंबर महिन्यात PIL दाखल झाली याची माहिती आदित्य ठाकरेंना मिळाली आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात आधीच धाव घेतली आणि मुंबई हायकोर्टात जो अर्ज केला आदित्य ठाकरेंनी 13 ऑक्टोबर 2023ला, तो हा केला की CBI चौकशीसाठी PIL दाखल झाली आहे, त्यात माझं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका. ती जी
PIL आहे, त्यामध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि दिशा सालियन प्रकरण. आणि त्या PIL मध्ये राशिद खान पठाण यांनी काय म्हटलं, आदित्य ठाकरे यांना अटक करून कोठडीत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली, पण अजून ती PIL सुनावणीला आली नाही. आता हे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या टोकाला जाऊन आशिष जाधवांनी आदित्य ठाकरेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा मुंबई हायकोर्टात अशी कुठली याचिका दाखल झालीच नाही आणि ती तशी याचिका दाखल झाली नसल्यानं मुळात दिशा सालियनची आत्महत्या किंवा ते जे काही प्रकरण होतं त्याचा क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी आणि CBIने कोर्टात सादर केला आणि त्याला कोर्टाने मान्यता दिली आहे असंही त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. पण आशिष जाधवांच्या माहितीसाठी सांगतो, ही याचिका जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल होती आणि त्या याचिकेवरती 6 डिसेंबर रोजी सुनावणी झाली. सुनावणीची तारीख होती 6 डिसेंबर. केस नंबर 27 होता आणि त्या 27 पर्यंत येईपर्यंत बराच कालावधी त्यात निघून गेला आणि ती सुनावणी त्या दिवशी बोर्डावर येऊ शकली नाही. पण त्याला पुढची तारीख मिळाली, जानेवारीची मला वाटतं 17 तारीख काहीतरी मिळाली आहे आणि जानेवारी 17ला या याचिकेवर सुनावणी होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया न्यायपालिकेकडून. म्हणजे आशिष जाधवांचा एक खोटारडेपणा सिद्ध झाला की म्हणजे त्यांच्या सगळ्याच वक्तव्याचा जो फोलपणा आहे तो उघड होतोय की आदित्य ठाकरेंचा संबंध नाही, त्यांच्यावरती जनहित याचिका वगैरे दाखल झालेली नाही. त्याच्या आधी ते असं म्हणतात की दिशा सालियन प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर झालाय आणि न्यायालयाने त्याला मान्यताही दिलेली आहे. असं असेल तर मग कुठली याचिका कोर्ट दाखल करून घेणारच नाही. पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही. कुठला क्लोजर रिपोर्ट सादर केलेला नाहीये, ना CBIने, ना मुंबई पोलिसांनी, ना बिहार पोलिसांनी. म्हणजे त्यात समजा सुशांत सिंग राजपूतच्या अनुषंगाने जर काही चौकशी झाली असेल दिशा सालियनच्या मृत्यूची, तर अशा कुठल्याच ठोस यंत्रणांनी, सक्षम यंत्रणांनी असा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला नाही आणि कोर्टाने तो मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही जर समोर काही नाही येत. आणि त्यानंतर आशिष जाधवांसारखे विद्वान जर म्हणत असतील की असा क्लोजर रिपोर्ट आलाय आणि कोर्टाने त्याला मान्यता दिली आहे, तेही नॅशनल मीडियावर, म्हणजे त्यांच्या मीडियाला, त्यांच्या प्लॅटफॉर्मला आपण नॅशनल म्हणू शकतो कारण त्यांच्यावरती शिक्का आहे, मान्यता आहे, त्यांना मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स आहेत. अशा जबाबदार एका मीडिया हाऊसने, व्यासपीठानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे ही तळी उचलणं नाहीये का? ही चाटुकारिता नाहीये का? ही पेड पत्रकारिता नाहीये का? इथे चहा आणि बिस्किट समोर आलेले नाहीत. मित्र, विचार करा की जे घडलेलंच नाही तेही कायद्याच्या बाबतीत, न्यायपालिकेच्या बाबतीत घडते. म्हणजे न्यायालयाने असं काहीतरी केलंय असं सांगून मोकळे होतात, धडधडीत खोटं बोलतात. अहो, आरोप होतात, अमुक तमुक नेता असं म्हणाला, तो बोललेलाच नसतो. मग ते असं खोटं ठरलं की मग त्याच्यावरती मग कदाचित माफी मागून त्यातून पळवाट काढता येते. अरे, मी कुठेतरी ऐकलं होतं म्हणून बोलून गेलो. इथे मुंबई हायकोर्ट आहे, बॉम्बे हायकोर्ट, न्यायपालिका आहे, कोर्ट आहे. त्यांच्या बाबतीत तुम्ही अशी वक्तव्य करता, एक जबाबदार पत्रकार, एका मोठ्या वाहिनीचे संपादक. त्यानंतरही पुढे जाऊन स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ते म्हणालेत की दिशा सालियनच्या आई वडिलांनी, सालियन फॅमिलीने कबूल केलंय की आमच्या मुलीचा अपघातच झालाय, तिच्याबद्दल घातपाताची कुठलीही शक्यता नाही, त्यामुळे आमची विनंती आहे की ही केस क्लोज करा, असं त्यांनी सांगितलं होतं. अर्थात सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ज्या वेळेला दिशा सालियनच्या मृत्यूबद्दल साशंकता होती, सगळीकडे चर्चा सुरू होती, त्या दरम्यान मुंबईच्या महापौर असलेल्या किशोरीताई पेडणेकर सालियन कुटुंबियांच्या घरी गेले, बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर मग पब्लिकली सगळं सांगितलं गेलं की आता आमच्या मुलीची बदनामी होते, मग तुम्ही असं करू नका, बंद करा हा सगळा विषय, तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढताय. आणि त्या वृद्ध आई वडिलांची जी विनंती आहे ती मान्य करून बऱ्याच लोकांनी त्यातून माघार घेतली होती की ठीक आहे, आता याबद्दल काही बोलायचं नाही. पण त्याच वेळेला हे आत बंद दाराआड काय घडलं याच्याबद्दल कोणी चर्चा केली नाही. आज सातत्याने हा विषय मांडला जातोय. किशोरीताई पेडणेकरांवरती टॅम्परिंग ऑफ एव्हिडन्स या मुद्द्याखाली, या कलमाखाली गुन्हाही दाखल होऊ शकतो असं ॲडव्होकेट निलेश ओझा
आपल्या मुलाखतीत बोलून गेले होते आणि ती सत्यता आहे. त्यांनी साक्षीदारावर किंवा जे तक्रारदार आहेत त्यांच्यावरती दबाव आणणं, त्यांना लालूच दाखवणं, आमिष दाखवणं किंवा धमकावणं, या सगळ्या गोष्टी टेम्परिंग द एव्हिडन्समध्ये येऊ शकतात आणि त्याची जबरदस्त शिक्षा किशोरीताई पेडणेकरांना भोगावी लागेल असं दिसतंय. असं असताना हा आशिष जाधव नावाचा आमचा एक ज्येष्ठ पत्रकार, सहकारी, संपादक, जबाबदार संपादक स्पष्टपणे म्हणतो की त्यांच्या कुटुंबियांनी असं सांगितलंय की आमची काही हरकत नाही आणि आमची पुढे इच्छा नाही की अशी कुठली केस चालावी. मित्रो, याच सालियन फॅमिलीनं रिपब्लिकन भारतवर येऊन मागच्या आठवड्यात एक सविस्तर मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्या मुलीच्या जे काही झालंय आमच्या मुलीच्या बाबतीत ते घातपात असण्याची शक्यता आहे आणि त्यामागे जर कुठली बडी धेंड जबाबदार असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि त्याही पलीकडे जाऊन तिच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं की काही तपास अधिकारी पोलिसातले खाजगीत त्यांच्याशी बोलताना म्हणाले की हा घातपात नाही, ही हत्या आहे. म्हणजे घातपात नाही म्हणजे अपघात नाही, ही हत्या आहे. सामूहिक अत्याचार करणं, त्यानंतर नग्न अवस्थेत दिशा सालियनचा मृतदेह वरून फेकून देणं, त्याचंही तरकट आपण उलगडलेलं आहे. दिशा सालियनच्या त्या बिल्डिंगचा तो डायग्राम तुमच्यासमोर मी मांडला होता की 14व्या मजल्यानंतर जर खाली फेकलेली वस्तू, खाली एक 4 मजल्याचं एक पोडियम आहे, टेरेस आहे, तिथे पडू शकतं. जर त्या पडण्याची किंवा वरून खाली उडी मारण्याची तीव्रता जास्त असेल तर ते पोडियमवर न पडता कंपाऊंड वॉलमध्ये पडेल, जे 15-16 फुटाचं आहे. पण जर कोणीतरी लॉंग जम्प मारण्याच्या उद्देशानं अगदी मागे जाऊन धावत येऊन रेलिंगवरून पाय देऊन उडी मारली असेल पी.टी. उषासारखी, तर ती रस्त्यावर येऊन पडू शकते. म्हणजे आत्महत्या करणारा माणूस एवढा विचार करू शकतो की 4 लोकांनी एखाद्याला हातापायाला धरून जोरात फेकल्यानंतर हे सगळं घडू शकतं. हा सगळा शास्त्रीय तरकट मांडण्याचा विषय झाला, पण हे असं घडलेलं आहे हे आता कुठेतरी सिद्ध होतंय. त्या सगळ्या गोष्टी झाकण्यासाठी, त्याच्यावर पांघरूण घालण्यासाठी हे असे चाय बिस्कुटे जे आहेत ते प्रयत्न करतायत, तेही बघा म्हणावं जनतेला. आम्ही एक प्रकारे सत्य समोर यावासाठी झगडतोय. मी यात पडलोच नव्हतो मुळात, या विषयावर मी फारसं बोलतच नव्हतो. ज्या दिवशी आदित्य ठाकरेंकडून ते इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल झालं, त्या दिवशी माझ्या मनात पालचूक चुकली की आपण एका चांगल्या विषयावरती मूग गिळून गप्प बसलोय. दिशा सालियन ही एक सामान्य घरातली, मध्यमवर्गीय घरातली एक मुलगी होती. आपलं करिअर करायला आलेली. सुशांत सिंग राजपूतही तसाच मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता. इंडस्ट्रीतल्या नेपोटिझममुळे जर त्या अशा उगवत्या ताऱ्यांचा ऱ्हास होणार असेल, त्यांना जीव द्यावा लागावा इथपर्यंत परिस्थिती निर्माण केली जात असेल, तर हे सगळं चुकीचं आहे. आणि त्यामागे मग कोणी असो, मग ते ठाकरे कुटुंबियातले असो की आणखीन कोणी, त्यांच्या विरोधात बोलणं हे आपलं कर्तव्य. म्हणून मी याविषयी बोलायला सुरुवात केली. त्याचे दुष्परिणाम, परिणाम जे काय आहेत ते मी भोगतोय. गेले 2-3 दिवसापासून जे काय चाललंय ते मी तुमच्यासमोर मांडलं होतं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं मला धीर दिलात, त्या धीराबद्दल, तुमच्या सहकार्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या सगळ्या प्रकरणात आपण सातत्यानं आणखीन काही नावं घेतो, म्हणजे तो दिनो मोरिया, सूरज पंचोली. आता राहुल कनाल ही जी व्यक्ती आहे, तीही या सगळ्या कंपूमध्ये होती, पण ती त्या प्रत्यक्षात या सगळ्या घटना घडली तेव्हा होती का त्यांच्यासोबत, याबद्दलही अजून अनभिज्ञता आहे. पण आता हाच राहुल कनाल उभाटा गटाला सोडून शिंदे गटात सामील झालाय. त्यामुळे तो राहुल कनालचं आता कोणी नावच घेत नाही. मी तर म्हणतो ह्या दिनो मोरिया, सूरज पंचोली, राहुल कनाल यांची पण तेवढीच कसून चौकशी व्हायला हवी, जेवढी आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी सातत्यानं लावून धरली जाते. या सगळ्या याचिकाकर्त्यांना आणि ह्या सगळ्या प्रकरणावर सातत्यानं बोलणाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही या 3 जणांचीही चौकशी व्हावी यासाठी मागणी करायला हवी. खास करून दिनो मोरिया, सूरज पंचोली. राहुल कनाल कोण होता आणि त्याचा रोल काय, याबद्दल आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत.
पण तरीही मला कुठेतरी असं वाटतं की या तीनही जणांची चौकशी केली तर अजूनही या सगळ्या प्रकरणातले कंगोरे उलगडत जातील आणि या मागचे नेमके जे दोषी आहेत ना ते सापडतीलच. पण यांचा मोटिव्हही, याच्या मागचा उद्देश काय होता, हे सगळं काय एवढा एवढा क्रूरपणा का केला याने? जर खरोखरच असं काही घडलं असेल तर तो का केला याचाही उलगडा यातून होऊ शकतो. त्यामुळे आपण या प्रकरणाकडे अगदी एकालाच ठोकतोय. आपल्या नजरेसमोर फक्त आदित्य ठाकरे आहे. त्याच्या मागची काही राजकीय समीकरणंही आहेत. काही विरोधी पक्षांना एका दुसऱ्या आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या उदयोन्मुख राजकारण्याला किंवा नेत्याला, तरुण युवा नेत्याला ठोकण्यामुळे जर काही राजकीय मायलेज फुटेज मिळत असेल, फायदा होत असेल, साहजिकच आहे ते करणार. पण त्याच्याबरोबर त्याचे जे काही साथीदार होते, सांबा कालिया, गब्बर बरोबर सांबा कालिया असतातच. तर ह्या सांबा कालियांना पण आपण जरा दमात घ्यायला हवं. यापुढे माझा रोख या उर्वरित सांबा कालिया सहकारी जे मंडळ आहे, सहकार मंडळ जे आहे, त्यांच्याकडेही असणार आहे. आणि त्यांच्या बाबतीतही मी काही माहिती गोळा करतोय. जशी ठोस माहिती माझ्या हाती येईल त्यावरही मी बोलेन. तूर्तास इथेच थांबतो असं म्हणण्यापूर्वी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. मनापासून आभार मानतो. कालचा दिवस मी अतिशय भारावल्यागत घालवलेला आहे. कारण तुमचे सातत्याने येणारे फोन, मेसेज, व्हिडिओ खालच्या कमेंट्स यामुळे मी तुमचा शतशः ऋणी आहे. या ऋणात कायम राहीन आणि असंच प्रेम करत राहा, अशी साथ देत राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.